आपण टंचाईच्या निमित्तानं बैठक वेळेवर घेतली, पण सर्वांची अपेक्षा आहे की टंचाईच्या बैठकीतला जो सारांश आहे किंवा ज्याला आपण बैठक घेतली याचा जो काही पुढे अंमलबजावणी होणार आहे ती अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका काही लोकप्रतिनिधीची आहे. माझी पाणी पुरवठा विभागाला पहिल्यांदा सूचना राहील की तुम्ही जिथं इंधन विहिरी सुचवल्यात, ज्या ठिकाणचा विहिरीचा गाळ काढवायचं सुचवलंय आणि ज्या ठिकाणी पूरक पाणी पुरवठ्याच्या योजना सुचवल्यात, त्याचं अंदाजपत्रक तुम्ही विना विलंब तुम्ही करून ठेवा. वरून पत्र येईल, मग पर्टिक्युलर त्याच गावचं पत्र आलं पाहिजे, त्याच्यापेक्षा आपण जो आराखडा या ठिकाणी मांडला तर तुमच्याकडे ती तयार पाहिजे आणि ते तात्काळ करावं. परत कोणाला लोकप्रतिनिधीला असं वाटतं कामा नये की केवळ दिखावा म्हणून बैठक झाली, अशा पद्धतीचं होता कामा नये. एक मजरे धर्मापुरीची तक्रार तिथले चेअरमन यांनी केली आणि आपण लागली त्याच्यावर चौकशी समिती या ठिकाणी घोषित केली. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा आणि कार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरण या त्रिसदस्यीय समितीने त्याची चौकशी केली पाहिजे आणि त्याच्याशिवाय जलजीवनची जी कामं आहे ती आपल्या तालुक्यात म्हणून नाही तर अख्ख्या जिल्ह्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर चुकीची झालेली आहे. एकतर पाण्याचा उद्भव झाल्याशिवाय त्या योजनेचं काम होऊ नये अशा सूचना असताना अनेक ठिकाणी पाईपलाईनचे कामं करून टाकीलाही कनेक्शन नाही, विहिरीलाही पाणी नाही. तर ह्या सगळ्या कामाची चौकशी मग कोणी असो येणाऱ्या काळामध्ये मी स्वतः माननीय मंत्री महोदयांना बोलून अशा पद्धतीच्या चौकशा लावणार आहे. मला माझ्या मतदारसंघामध्ये मला एकच अपेक्षा आहे की ज्या काही कामाच्या निमित्तानं आपण जे काम हातात घेतलंय किंवा ज्या योजनेच्या साठी म्हणा किंवा ज्या विभागाच्या साठी ते काम अतिशय चांगलं झालं. अर्थात मी एसडीओ कार्यालयात बसता असताना बोरीच्या सरपंचाने माझ्याकडे तक्रार केली की रस्त्याचं काम चांगलं होत नाही. मी त्यांच्या समोर लगेच कार्यकारी अभियंत्याला फोन लावला आणि मी त्यांना सूचना दिली की जर काम व्यवस्थित होणार नसेल तर मला क्वालिटी कंट्रोलला द्यावं लागेल. मला कुठलंही काम माझ्या मतदारसंघात दर्जेदार झालं पाहिजे ही माझी भूमिका आहे. माझ्या मागच्या काळात एखादं चुकीचं झालं असेल, पण आताच्या काळामध्ये कुठलंही काम मला चुकीचं झालं आढळून आलं तर तुमचे आमचे संबंध खराब झाले तरी चालते, पण मी त्या कामाला तडा लावल्याशिवाय राहणार नाही याची आपण सगळे नोंद घ्यायची. जीवन त्या संदर्भामध्ये जी कामं पूर्ण झाली मला तुम्ही आराखडा द्या, यादी द्या. 100% पूर्ण झाली ज्याचं उद्घाटन उद्या करता येते ते. 90% कामं झाली तर 10% काय काय म्हणून आणलं, ते विहीर नाही म्हणून आणलं का टाकी नाही म्हणून आणलं. आता MGP ने मला 2-4 योजनेचं दिलं की ग्रामपंचायतीने जागा कशाला उपलब्ध करून दिली नाही, टाकीला फिल्टरला जागा उपलब्ध करून दिली नाही. मग तुम्ही जागा उपलब्ध करून द्यावा म्हणून भेटलात कोणाला? तुम्ही नुसतं कागदावर जर पत्रव्यवहार करीत राहिला तर तुम्हाला जागा कशी मिळेल? मी आता एक तहसीलदार साहेबांना विचारलं की तुमच्याकडे 28 प्रस्ताव प्रलंबित आहेत,
तुम्ही का काढले नाही? आणि व्हिडिओला विचारलं तुम्ही तहसीलदार साहेबांना बोललात का? व्हिडिओचं पण काम आहे. तुम्ही नुसते प्रस्ताव पाठवले आणि तुमच्या समोर ठेवला नाही तर काम कसं होईल? एक मोबाईल करू शकतो आपण. आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये जो गैरसमज होतो ह्या गोष्टीमुळे होतो की आम्ही प्रस्ताव पाठवतो, पंचायत समिती आलेल्या सरपंचाला सांगते आम्ही प्रस्ताव पाठवणार, लोक मग तहसीलदार साहेबांच्या नावानं नसलेल्या शंका घ्यायला सुरू करतात. हे थांबलं पाहिजे. आणि आपला प्रस्ताव गेला, आपण तहसीलदार साहेबांना बोललं पाहिजे आणि तहसीलदार साहेबांनी देखील तात्काळ त्या प्रस्तावाला मान्यता दिली पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका आहे, तक्रारी आहे. घरकुलवाला माणूस येऊन भेटल्याशिवाय त्याचं घरकुलाचं बिल त्याच्या खात्यात पडत नाही. मग त्याच्यामुळे काय होतं की गावात नवीन नवीन कार्यकर्ते निर्माण होतात. घरकुल मंजूर करणारा कोण बाजूलाच राहतो आणि त्या हप्त्यासाठी मग गावातल्या लोकांना जीप भाड्याने करायला होतात. ते घेऊन कन्नडला येतात, तेव्हा व्हिडिओ बाहेर गावी गेले राहते, मग पुन्हा दुसरी चक्कर होते. त्या जो नवीन कार्यकर्ता निर्माण होतो त्याला खर्च करावा लागते आणि तिसऱ्या चक्करला हप्ता पडते. त्या माणसाला त्याचे पैसे गेल्याचं काही नाही, पण माझा हप्ता या माणसामुळे पडला. ही जी भावना निर्माण व्हायला लागली हे कुठंतरी थांबलं पाहिजे. परवाला आपण बघा